दिवसापासून जी मेथड मेन मेथड आपण यूज करतोय ती मेथड एक्झॅक्टली आहे काय. ओके. Now we can finish that, and if time permits, then we'll start object oriented. Otherwise, we'll start from tomorrow freshly. But let's finish this thing. See, आपल्या क्लासच्या फर्स्ट डे पासनं आपण मेन मेथड यूज करत आलोय. ओके. आतापर्यंत आपण मेथड शिकलो. मेथड्स मध्ये काय काय असतं, कसं लिहायचं, ब्ला ब्ला ब्ला, या सगळ्या गोष्टी शिकलो आपण. ओके. नाव व्हॉट डू वी डू, we will understand what exactly main method is, why its execution is important. ठीक. Right. Now, okay, so this main method is entry point of your Java program. Entry point of your Java program. Okay. म्हणजे या क्लासमध्ये आपल्या, okay, let me write down some points here. I'll copy this method first. Okay. Public static void main. Some code. Okay, whatever it is. तुमचा कोड राहणार याच्यात. Okay. And the heading will be main method. This is important, sir. In interviews, no, for freshers, even for 2, 3 years of experience older guys, no, they'll ask what is main method. Okay. So you guys must know about what exactly main method is. Now, main method is just like any other method. आतापर्यंत जे मेथड्स आपण क्रिएट केले ना त्यांच्यासारखीच एक मेथड आहे. But it has a special ability, okay, to become an entry point of our program. Now, what is this main method? Main method is entry point for your any application, Java application. Okay, not any Java application. What is this? Entry point. I'll tell you what exactly entry point is. एंट्री पॉइंट फॉर जावा ऍप्लिकेशन म्हणजे आपलं जे ऍप्लिकेशन आहे, कोणताही प्रोजेक्ट तुम्ही क्रिएट करा, कोणतं ऍप्लिकेशन असतं त्याच्यामध्ये तुमचा जे मेन मेथड राहते ना, दॅट इज एंट्री पॉइंट. म्हणजे एंट्री पॉइंट म्हणजे त्या प्रोजेक्टचं एक्झिक्युशन तिथून चालू होतं. त्या प्रोजेक्टचं एक्झिक्युशन तिथून चालू होतं. ओके. ओके. नाव सो लेट्स सी हिअर. आता बघा, आपल्या इकडे काय आहे, आपल्या इथे गेट मेन मेथड मेथड सॉरी गेट मेथड मंथ नेम नावाची मेथड आहे, राईट. आणि त्या मेथडला मी काय केलं, मेन मेथड मधून कॉल केलं. मी काय करतो, इथं काहीतरी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलन करतो. आणि इथं आपण काय प्रिंट करू, इनसाइड मेन मेथड. ठीक आहे, इनसाइड मेन मेथड 1. ठीक आहे. 2, 3. ओके. आणि शेवटी तर आपण हे केलं, इथं प्रिंट केला आणि इथं करतो मी पॉवर 1, 2, 3, मे बी 4. ओके. आणि इथे लिहितो मी 5, 4 लिहिणार इथं. And right here as a 5. Okay. And we do not need this. So need to change the sequence to 3 and 4. बघा. Now what we have done here, मी काय केलं, इथं काही सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलन स्टेटमेंट्स ऍड केले, जेणेकरून मला समजेल की which one is main method. I mean, how which line is getting executed. Which line is getting executed. Okay, so let's see here. Let's see here. Okay, which line is getting executed. Now, so as I said, आता आपल्याला माहित कसं पडेल की ज्यावेळेस आपण क्लास रन करणार कोणताही, की मेन मेथड पासनं एक्झिक्युशन चालू होतंय की गेट मंथ नेम पासनं एक्झिक्युशन चालू होतं, हे कसं माहित पडेल. दॅट इज हाऊ.
जर आपण क्लास रन केला त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा जर इनसाइड मेन मेथड आलं बिफोर गेटिंग दिस मंथ नेम, याचा अर्थ असा की मेन मेथड पासून एक्झिक्युशन चालू होतं. ओके, लेट्स एक्झिक्यूट दिस थिंग. सी व्हॉट वी गॉट हिअर, इनसाइड मेन मेथड फन वन, आणि फेब जे आहे हे आपल्याला नंतर आलं. राईट, फेब जे आहे आपल्याला नंतर आलं, म्हणजे पहिल्यांदा ही लाईन, लाईन नंबर 52 एक्झिक्यूट झाली. याचा अर्थ असा, द मोमेंट वी राईट क्लिक अँड रन ॲज अ जावा, द मोमेंट वी डू राईट क्लिक अँड रन ॲज अ जावा application, नो, इट द that moment what happens, our control, our program flow goes inside main method. Our program flow goes inside main method मध्ये जातो. ओके, अँड एक्झिक्युशन स्टार्ट फ्रॉम दिस मेन मेथड. मग मेन मेथड मध्ये जे काय लिहिलेलं असेल त्याच्यानुसार एक्झिक्युशन स्टार्ट होईल. मग लाईन नंबर 52 ला तुम्ही, लाईन नंबर 50, ऍट लाईन नंबर 52 व्हॉट यू हॅव रिटर्न सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल, तर ही लाईन एक्झिक्यूट होणार पहिल्यांदा. इथं झाली ही लाईन एक्झिक्यूट. ओके, नाव नाव मग काय केलं तुम्ही, एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, ऑब्जेक्ट क्रिएशन झाला. नंतर लाईन नंबर 54 ला काय झालं, दुसरी लाईन एक प्रिंट केली होती आपण, इनसाइड मेन मेथड टू, आपण ही लाईन प्रिंट झाली इथं, इथं पहा. नंतर पुन्हा काय केलं आपण, या मेथडचं आउटपुट फक्त होल्ड केलं. या मेथडचं आउटपुट फक्त आपण होल्ड केलं, पण होल्ड केलं हे मेथड नेम मध्ये, पण त्याच्या खाली आपण प्रिंट केलं. ओके, पण या मेथड मग काय केलं आपण, लेट्स से या मेथडला कॉल केलं. लाईन नंबर 55 वर आपण काय केलं, गेट मंथ नेम या मेथडला कॉल केलं. याला म्हणतात मेथड कॉलिंग. या लाईनला काय म्हणतात, मेथड कॉलिंग. आणि ही वर जे लाईन आहे, वर जे आपण ही कंप्लीट मेथड लिहिली, याला म्हणतात मेथड डेफिनेशन. जो सिंटॅक्स होता तो होता मेथड डेफिनेशनचा. आय माइट हॅव फॉरगॉट दिस टर्म्स टू टेल यू गाईज. सो दिस इज युअर मेथड डेफिनेशन. ओके, हे काय तुमच्या मेथडचं डेफिनेशन आहे. दिस इज व्हॉट युअर मेथड डेफिनेशन. ओके, डेफिनेशन म्हणजे एक मेथड आहे आणि त्याची पूर्ण डेफिनेशन आपण लिहिली, की ही मेथड काय करते, काय काय आउटपुट देणार, काय इनपुट घेणार, ब्ला ब्ला ब्ला, या सगळ्या गोष्टी. तर दिस इज व्हॉट युअर मेथड डेफिनेशन. ओके, आणि दिस इज व्हॉट युअर मेथड कॉलिंग. ओके, दिस इज व्हॉट युअर मेथड कॉलिंग. मग आपण काय करतोय, लाईन नंबर 55 वर आपण गेट मेथड नेम या मेथडला कॉल करतोय. मग या मेथडला कॉल केल्यानंतर काय होईल, तुमचा जो फ्लो आहे तो या मेथड मध्ये जाणार. आता द मोमेंट यू कॉल दिस मेथड, नो, याचा अर्थ असा की या मेथड मध्ये तुमचा प्रोग्राम जाणार. मग तुम्ही या या मेथड मध्ये तुम्ही काय काय लिहिलात, स्विच केस लिहिलं आणि केसेस लिहिलात, आणि केसेस मध्ये तुम्ही पहिल्या लाईनवर प्रिंट करताय, दुसऱ्या लाईनवर रिटर्न करताय. मग पहिल्या लाईनवर जे प्रिंट करतोय ना आपण, पहिल्यांदा ते प्रिंट होणार. ठीक आहे, पहिल्यांदा ते काय होणार, प्रिंट होणार. या मेथडचं पूर्ण एक्झिक्युशन होणार आणि इथं प्रिंट होणार. मग खाली या, इथं पहा. मग ह्या मेथडला कॉल केला आपण, की या मेथडला कॉल केल्यानंतर या मेथडमध्ये जिथं प्रिंट व्हायला होतं तिथलची ती लाईन पहिले प्रिंट होणार. ती लाईन पहिले प्रिंट होणार. प्रिंट झाल्यानंतर आपण काय केलं, मग त्याला होल्ड केलं मेथड नेम मध्ये. पण लगेच आपण प्रिंट केलं का या मेथड नेमला, नाही. आपण काय केलं, त्याच्या मधात अजून एक लाईन टाकली. ठीक आहे, जी की मेथड 3. आणि मेथड 3 प्रिंट झाल्यानंतर आपण मेथड नेमला प्रिंट करतोय. ओके, याचा अर्थ असा की तुम्ही जेव्हा कधी तुमच्या कोणत्याही जावा अप्लिकेशनला रन करता, त्यावेळेस त्या ऍप्लिकेशनचं एक्झिक्युशन विल स्टार्ट, or that application's execution is starts with main. ठीक आहे, त्या क्लासचं एक्झिक्युशन, त्या ऍप्लिकेशनचं एक्झिक्युशन ऑलवेज स्टार्ट्स विथ मेन मेथड. मेन मेथड पासून एक्झिक्युशन स्टार्ट होतं, आणि मेन मेथड मधला जेवढा संपला कोड संपेल, द मोमेंट you finish, the moment the number of lines which you have written inside main method finish, no, then your program also finishes. Okay, let's see, let's debug this program. Actually, what we'll do, we'll debug this program. Okay, now what I'll write now here, इथं अजून मी काहीतरी एक प्रिंट करतो.
स्टार्ट ऑफ application, let's say application. ठीक है, स्टार्ट ऑफ application है, and I'll print out here काय लिहिणार इथं एंड ऑफ ऍप्लिकेशन. ओके, नाव लेट्स डिबग दिस ऍप्लिकेशन. ठीक आहे, मी इथे एक डिबग पॉइंटर ऍड करतो. डिबग करतोय म्हणजे काय करतोय की जावाचा आपला जो प्रोग्राम आहे तो रन करते वेळेस प्रत्येक स्टेप बाय स्टेप काय होते, जसं आता जर डिबग नाही केला मी आणि याला जर डायरेक्ट रन केलं तर हे एकदाच आउटपुट दिसणार मला, राईट. तर प्रत्येक लाईन बाय लाईन एक्झिक्युशन कसं होतं ते पाहणार आपण बाय युझिंग डिबगिंग. अजून डिबगिंग आपण विल बी लर्निंग दिस डिबगिंग इन डिटेल. ठीक आहे. सो लेट्स डिबग दिस अप्लिकेशन. डिबग करण्यासाठी मी इथे एक ब्रेक पॉईंट टाकला, इथे डबल क्लिक केले की इथे एक डॉट येतं, किंवा तुम्ही राईट क्लिक करून पण ब्रेक पॉईंट टाकू शकता इथं. ओके, हे राईट क्लिक करायचं, टॉगल ब्रेक पॉईंट म्हणलं ना तर इथे एक ब्रेक पॉईंट येते. ब्रेक पॉईंट टाकायचा अर्थ असा की ज्यावेळेस आपण डिबग करतो ना त्यावेळेस डायरेक्ट तुमचं त्या लाईनला एक्झिक्युशन जातं आणि त्या लाईन पासून स्टार्ट होतं. ज्या लाईनला आपण ब्रेक पॉईंटर टाकला ना त्या लाईन पासून स्टार्ट होतं. ठीक आहे. आता पहा, मी काय केलं, डिबग ऍज केलं. ओके, आय नीड कन्सोल हिअर. कन्सोलवर पहा, डिबग ऍज केलं आणि आपला जो प्रोग्राम आहे, आपला जो फ्लो आहे तो मेन मेथड मध्ये आला. ही ग्रीन लाईन दिसते, याचा अर्थ असा की आता आपला जे एक्झिक्युशन आहे ते या लाईनवर आहे. लाईन नंबर 51 वर आहेत आपण आता. ओके, नाव व्हॉट विल डू नो, we will go to the next step. We'll go to the next step and we'll understand, we'll see what exactly is happening. To go to the next step, if you have a normal keyboard, you guys can go with the F6. कीबोर्डचं F6 प्रेस करायचं तुम्ही, किंवा इथं हे जे आयकॉन दिसतो इथं छोटासा, ओके दिस वन, ओके दिस. तर हा वाला जो आयकॉन आहे हा F6 चा आयकॉन आहे, म्हणजे तुम्ही नेक्स्ट स्टेपवर जाणार. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट लाईनवर जायचं असेल तर तुम्ही हा वाला प्रेस करणार, किंवा तुमच्या कीबोर्डचं F6 पण तुम्ही प्रेस करू शकता. तर इथं पहा, मी आता हे F6 प्रेस करतो. ओके, सी स्टेप ओव्हर मीन्स F6 आणि स्टेप इन मीन्स, म्हणजे त्या मेथडच्या मध्ये जायचं असेल तर स्टेप इन म्हणतात त्याला. ठीक आहे. तर आता मी F6 प्रेस करतोय, म्हणजे हे बटन प्रेस करतोय. इथं पहा नेक्स्ट लाईनला आला. आता पहा, पहिले लाईन नंबर 51 वर तुमचा कंट्रोल होता. नाव तो कर्सर, तो फ्लो, ती लाईन नंबर 51 एक्झिक्यूट झाली म्हणून आपल्याला कन्सोलवर काय आलं, स्टार्ट ऑफ अप्लिकेशन आलं. ठीक आहे. नंतर लाईन मी जसं नेक्स्ट केलं तसं नेक्स्ट लाईनवर आपला कंट्रोल आला. जशी जशी ही लाईनचं एक्झिक्युशन कंप्लीट होईल तशी ही लाईन आपल्याला एक्झिक्यूट प्रिंट करून भेटेल. इथं पहा काय आलं, इनसाइड मेन मेथड वन आलं. यू गाईज कॅन ऑल्सो लुक ऍट अ कन्सोल नाव. कन्सोल कडे पहा आणि याच्याकडे पहा, तेव्हा समजेल तुम्हाला. ठीक आहे. आता काय झालं, आपण ह्या दोन लाईन एक्झिक्यूट झाल्या नंतर काय करतोय, आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. तर ऑब्जेक्ट क्रिएशन मध्ये काय प्रिंट करत नाहीये आपण. ज्यावेळेस कन्स्ट्रक्टर नावाचा कन्सेप्ट शिकल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल, त्यावेळेस आपण पाहू प्रिंट कसं करायचं ते. ठीक आहे. पण सध्या ऑब्जेक्ट क्रिएट करतोय आपण, तर इथं काही प्रिंट करत नाही. नेक्स्ट स्टेपला जा तर काही प्रिंट होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट लाईनला आलं, इनसाइड मेन मेथड टू आलं. मी काय करणार, इनसाइड मेन मेथड टू च्या पण नेक्स्ट स्टेपला जाणार, म्हणजे आपल्याला इथं प्रिंट झालं कन्सोलवर इनसाइड मेन मेथड टू. म्हणजे आतापर्यंत एवढ्या लाईन्स तुमच्या एक्झिक्यूट झाल्या. ओके. नाव आता कुठं आलो आपण, या गेट मंथ नेम नावाच्या मेथड या लाईन वर आलो. आता आपल्याला काय करायचं, या लाईनला एक्झिक्यूट करायचं. जर आपण नेक्स्ट केलं तर ही लाईन पूर्ण एक्झिक्यूट होणार, पण आपल्याला काय करायचं, या मेथडच्या मध्ये जायचं आणि पाहायचं की कसा फ्लो होतोय. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, स्टेप इन हे जे आहे F5 कीबोर्डवरचं F5 प्रेस करा, किंवा इथलचं याच्या बाजूचं हे वालं बटन प्रेस करा. स्टेप इन टू क्लिक केलं ना तर आपला फ्लो काय होणार, या मेथडच्या मध्ये येणार. इथं पहा आपण आता मेथडच्या मध्ये आलो. समजतंय गाईज, तुम्हाला कळतंय काय करतोय मी. आचल, मयूर, पल्लवी, श्रेयश, सुमेध, you guys getting it right? We are debugging our application. We are observing how exactly main method starts our execution. Right. Now see, now we are into this get month name method. या गेट मंथ नेम मेथड मध्ये आलो आपण, आणि आपला जो पॉइंटर आहे, कर्सर आहे, तो या स्विच केसवर, स्विच स्टेटमेंट वर आहे. आपण इथं मेथडला किती पास केले होते, दोन पास केलेत.
right? In order to get the second month, now we'll see the दोन व्हॅल्यू should come here inside this number. जर इथं तुम्ही माउस ओव्हर केला या नंबरवर, तर इथं पहा तुम्हाला दिसेल की तुम्ही दोन पास केला तिथं. बरोबर. नाव त्या दोन विल गो टू दिस स्विच स्टेटमेंट. सी इथं दोन स्विचला पण दोन इनपुट गेलं. नाव व्हॉट विल हॅपन, इट विल मॅच एव्हरी केस. प्रत्येक केस काय करणार, हे मॅच करणार की दोन आहे का, दोन आहे का, दोन आहे का, दोन साठी. आणि ज्या केसमध्ये दोन भेटल त्या केसला ते एक्झिक्यूट करून रिटर्न करणार. ठीक आहे. नाव गो टू द नेक्स्ट स्टेप. पाहू आपण काय होतं आता. या केसवर आलं पहा, त्यानं काय केलं, पहिले केस या मॅच केली, या केसला मॅच करून पाहिलं त्यानं इथं. पण इथं त्याला दोन दिसलंच नाही. मग कारण काय केलं, डायरेक्ट केस टू वर आला. आणि इथं केस टू मध्ये, कारण त्याला मॅचिंग केस दिसली, मॅचिंग केस दिसल्यानंतर त्यानं काय केलं, केस टू चं एक्झिक्युशन केलं. ओके, केस टू चं एक्झिक्युशन केलं. आणि केस टू च्या मध्ये जाऊन त्यानं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट फेब या लाईन वर आला. आता इथं काय होईल, आपल्याला फेब प्रिंट होणार. इथं काय प्रिंट होणार, फेब प्रिंट होणार. लेट्स गो टू द नेक्स्ट लाईन. इथं पहा काय आलं तुम्हाला स्क्रीनवर, कन्सोलवर. फेब टू आला, राईट. फेब टू आला. नाव आता रिटर्न करतोय. रिटर्न करायचं, रिटर्न स्टेटमेंटचा मिनिंग असा असतो की तुम्हाला जर तुमचं डिझायर काम झालं, तुमचं जर मेथडचं एक्झिक्युशन झालं, तर तुम्हाला काय करायचं, त्या लाईन पासून रिटर्न करा. म्हणजे याचा अर्थ असा की खालच्या कोणत्याच लाईन एक्झिक्यूट करू नका. सिम्पली लाईक युअर ब्रेक स्टेटमेंट हिअर. ठीक आहे, काहीच एक्झिक्यूट नाही होणार. तुमचं काम झालं ना, चला आता वापस जा. चला नाव लेट्स गो रिटर्न बॅक. ठीक आहे, म्हणून इथून काय होणार, रिटर्न होणार. लेट्स गो टू रिटर्न. ओके, आय गो हेड अँड आय डू नेक्स्ट स्टेप. ओके, नेक्स्ट. सी, पुन्हा आपण मेन मेथड मध्ये आलो. म्हणजे तुमचं एक्झिक्युशन मेन मेथड मधून स्टार्ट होतं. तुमचा जे काय कोड, जे काय मेथड कॉल, जे काय लिहिलं ते सगळा कॉल संपणार. आणि पुन्हा तुमचे एक्झिक्युशन संपण्यासाठी मेन मेथड मध्ये येऊन संपून जाणार. ठीक आहे. आता पहा, आता मेन मेथड मधनं आपल्याला इथं, मेन मेथड मधून आपण गेट मंथ नेम मेथडला कॉल केलं. गेट मंथ नेम मेथड मध्ये आपण फेब मंथला प्रिंट केलं. फेब मंथला प्रिंट केल्यानंतर पुन्हा आपण मेन मेथड मध्ये आलो. मेन मेथड मध्ये आल्यानंतर पुन्हा आपण एक्झिक्युशन याचं पुन्हा कंटिन्यू करू. नेक्स्ट स्टेपला आलो मी. नेक्स्ट स्टेपला आल्यानंतर आपण काय पाहतो इथं, की वी हॅव इनसाइड मेन मेथड थ्री लाईन प्रिंटेड हिअर. सो आवर कंट्रोल, आवर कर्सर इज ऑन दिस लाईन नंबर 56. नाव लेट्स गो नेक्स्ट. नाव वी हॅव गॉट दिस इनसाइड मेन मेथड 3. Okay, printed on console after fab. So from where we have got this fab is got printed from this get month name method. Okay, and after that we have got printed this line that is inside main method 3. Now let's go to the next step. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप वर काय करत होतो आपण, या मंथ नेम या व्हेरिएबलला आपण प्रिंट करत होतो. मग या व्हेरिएबल मध्ये काय व्हॅल्यू आली तुमची, सेकंड मंथची म्हणजेच फेब व्हॅल्यू आली. तर ही फेब व्हॅल्यू आपण काय केली, इथं प्रिंट केली लाईन नंबर 57 वर. ठीक आहे, लाईन नंबर 57 ला हे प्रिंट केल्यानंतर आपण नेक्स्ट लाईन ला आलो. पुन्हा नेक्स्ट लाईन ला आल्यानंतर पुन्हा नेक्स्ट करा. तर इनसाइड मेन मेथड 4 प्रिंट झालं तुम्हाला इथं. झालं. नाव पुन्हा काय करणार तुम्ही, नेक्स्ट लाईन ला येणार. तुमचं इन ऑर्डर टू फिनिश युअर एक्झिक्युशन. तर त्याच्यानंतर काय होणार, तुम्ही आता पहा लाईन नंबर 59 विच इज लास्ट लाईन ऑफ युअर प्रोग्राम. ठीक आहे. नाव दिस लाईन विल बी प्रिंटेड अँड युअर अप्लिकेशन विल एंड. ओके, नाव सी, लास्ट लाईन तुमच्या प्रोग्रामची रन झाली इथं, एंड ऑफ अप्लिकेशन. आणि पहा आता शेवटचा ह्या जे ब्रॅकेट्स आहेत त्या ब्रॅकेट्सला फिनिश करेल अँड युअर एक्झिक्युशन विल बी फिनिश. सी नाव इथं पहा, इथं टर्मिनेटेड आलं. याचा अर्थ असा की तुमचं अप्लिकेशन जे आहे टर्मिनेट झालं, म्हणजे तुमच्या अप्लिकेशनचं एक्झिक्युशन कम्प्लीट झालं. ठीक आहे. आतापर्यंत जे काय पाहिलं याच्यावरून आपल्याला हे समजतं की जेव्हा कधी आपण एखादं जावाचं अप्लिकेशन रन करतो, त्या अप्लिकेशनचं एक्झिक्युशन हे मेन मेथड पासून चालू होतं. ठीक आहे. याचाच अर्थ असा की मेन मेथड ही तुमच्या अप्लिकेशनच्या एंट्री पॉइंट आहे. एंट्री पॉइंट म्हणजेच फ्रॉम वेअर युअर एक्झिक्युशन विल स्टार्ट. समजलं. Right. Now, what is this signature? Why exactly string arguments, and why this void, and why static, and why public, and why main method? ठीक है, let's understand this.
नाव सी, पब्लिक म्हणजे आपण पाहिलो होतो, व्हॉट डज पब्लिक मीन्स. जेव्हा कधी आपण पब्लिक लिहितो, याचा अर्थ असा की ही मेन मेथड किंवा कोणतीही मेथड जर आपण पब्लिक लिहिली किंवा कोणताही व्हेरिएबल आपण पब्लिक लिहिला, याचा अर्थ असा की हा मेथड किंवा तो व्हेरिएबल शुड बी ऍक्सेसिबल एनिवेअर, कुठेही त्याला ऍक्सेस असलं पाहिजे. आता ही मेन मेथड कुठे लिहिलेली आहे? ही मेन मेथड आहे जेव्हीएम कडे या मेन मेथडची डेफिनेशन आहे. ठीक आहे. मग काय केलंय, आता या मेथडला पब्लिक लिहिलं, याचा अर्थ असा की ही मेन मेथड जिथे कुठे पडलेली असेल तिथून आपल्याला ही मेन मेथड कॉल झाली पाहिजे. ठीक आहे, कारण प्रत्येक अप्लिकेशनचं एक्झिक्युशन पॉइंट आहे, अँड धिस मेन मेथड शुड बी ऍक्सेसिबल एनिवेअर. ठीक आहे. मग आपल्या क्लासमध्ये आपण ही मेन मेथड लिहिली, राईट. आता क्लासमध्ये मेन मेथड लिहिल्यानंतर धिस मेथड शुड बी कॉल. आता आपल्या अप्लिकेशनला जे रन करायचं, ज्याचं काम असतंय, ज्याचं जावा व्हर्च्युअल मशीन म्हणतो आपण, ते जेव्हीएम काय करतं, या मेन मेथडला कॉल करतं. कारण आपण ज्यावेळेस राईट क्लिक करून एक्झिक्यूट करतो त्यावेळेस आपलं जेडीके जेव्हीएम, जे काय गोष्टी आहेत, ज्या कॉम्पोनंट आहेत, ते पिक्चर मध्ये येतात आणि जेव्हीएम कॉल करतो. जेव्हीएम ला आपण सांगितलेलं आहे, जेव्हीएम ला तिथे लिहिलेले आहेत रूल्स की बाबा, जेव्हा कधी कधी कोणी जावाचं अप्लिकेशन रन करेल ना, त्यावेळेस पहिल्यांदा मेन मेथड पाहतो आणि मेन मेथड पासून चालू कर. मग आपण ज्यावेळेस राईट क्लिक करून रन ऍज करतो ना, त्यावेळेस जेव्हीएम काय करतं, मेन मेथडला पाहायला चालू करतं. मग जर ही मेन मेथड जर आपली पब्लिक नसेल, समजा प्रायव्हेट असेल, ठीक आहे, प्रायव्हेट असेल, तर काय होतं, मग ती मेन मेथड दिसणारच नाही कोणाला. म्हणून ही मेथड सगळ्याला ऍक्सेस होण्यासाठी या मेन मेथडचा जो ऍक्सेस स्पेसिफायर आहे, तो पब्लिक ठेवला इथं. ठीक आहे, पब्लिक आहे. स्टॅटिक कीवर्डचा मिनिंग काय? स्टॅटिक कीवर्ड आपल्याला खूप डिटेलमध्ये पाहायचा, पण सध्यासाठी स्टॅटिक कीवर्डचा मिनिंग असं सांगतो मी तुम्हाला, की मेन मेथड जर तुम्हाला कॉल करायची असेल, जेव्हा कधी आपण एखाद्या मेथडला किंवा व्हेरिएबलला स्टॅटिक बनवतो ना, त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो की ती मेन मेथड किंवा तो व्हेरिएबल आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट न करता कॉल करता येते. पहा इथं आता आपण गेट मेथड नेमला कसं कॉल केलं, ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि कॉल केलं, राईट. डेमो डॉट गेट डेमो नेम असं कॉल केलं. पण जेव्हा तुम्ही एखाद्या मेथडला स्टॅटिक बनवता, लेट्स से की मी या मेथडला जर स्टॅटिक बनवलं पब्लिक, आता पहा सगळ्यात पहिले इथं लेट्स से आय आय कमेंट आउट दिस लाईन, ऑब्जेक्ट क्रिएशन मी काय करतो सध्या कमेंट करतो आणि इथून हे डेमो पण काढून टाकतो. आपल्याला एरर येतोय, म्हणतोय की कॅनॉट मेक अ स्टॅटिक रेफरन्स टू, म्हणजेच की बाबा तुमची मेथड जी आहे ही नॉन स्टॅटिक आहे, म्हणजे नॉर्मल मेथड आहे, या मेथडच्या बाजूला कुठं स्टॅटिक लिहिलेलं नाहीये, तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकत नाही. त्याचं म्हणणं आहे की बाबा इथं ऑब्जेक्टचं नाव लिहा, तेव्हाच तुमची मेथड कॉल केल्या जाणार. पण जर मी या मेथडला जर स्टॅटिक केलं तर इथं पहा तुमच्या मेथडचा एरर निघून गेला. याचा अर्थ असा की स्टॅटिक मेथडला ऑब्जेक्टचा यूज करून कॉल करायची गरज नसते. ठीक आहे, आतापर्यंत एवढं समजून घ्या. मग मेन मेथड स्टॅटिक काय? कारण या मेन मेथड, ज्या कोणत्याही क्लासमध्ये मेन मेथड असेल ना, तर जेव्हीएम जेव्हा या मेन मेथडला कॉल करेल, त्यावेळेस या आपल्या क्लासचा, ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे, त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट न करता डायरेक्टली कॉल करता याव, म्हणून आपली मेन मेथड स्टॅटिक आहे. ठीक आहे. सबसे पहली बात, व्हाय मेन मेथड इज पब्लिक? बिकॉज दिस मेन मेथड शुड बी ऍक्सेसिबल फ्रॉम एनीवेअर टू जेव्हीएम. कारण जेव्हीएम ला कुठूनही ऍक्सेस झाली पाहिजे मेन मेथड. व्हाय इट इज स्टॅटिक? बिकॉज दिस मेन मेथड शुड बी कॉल्ड विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ दिस क्लास. ठीक आहे, अँड शुड बी इन्व्होक डायरेक्टली. ठीक आहे. नंतर व्हाय वायड, वायड मीन्स व्हॉट इज मीन बाय वायड? नथिंग, राईट. वायर्ड मीन्स नथिंग. नथिंग म्हणजे की ह्या मेथड मधनं तुम्हाला रिटर्न काय करायचं नाही, या मेथड मधून फक्त एक्झिक्युशन स्टार्ट करायचं तुम्हाला. इथं तुम्ही रिटर्न स्टेटमेंट कुठे लिहिलेलं दिसतंय का? नाही, कधीच नाही पाहणार तुम्ही. याचा अर्थ असा की तुम्हाला या मेथड मधनं रिटर्न काहीच करायचं नाहीये.
तुम्हाला फक्त काय करायचंय, त्या मेथड पासून त्या मेथडचा यूज करून एक्झिक्युशन स्टार्ट करायची आहे. त्या मेथड पासून एक्झिक्युशन तुम्हाला काय करायचं, स्टार्ट करायचं. दॅट इज इट. यू आर नॉट गोइंग टू रिटर्न एनिथिंग. दॅट इज व्हाय इट्स रिटर्न टाइप इज वाईड. समजलं? आपण पाहिलं ना, ज्यावेळेस आपण मेथड क्रिएट करत होतो त्यावेळेस पाहिलं की मेथडचा रिटर्न टाइप वाईड का लिहायचा. सो whenever we do not want anything in return, in that case we'll write a return type as a void. We have seen the barber and saloon example. We do not carry hair back at home, right? So in that case, in such examples we can write down a method's return type as a void. समजतंय मी काय म्हणतोय मेथड, मेन मेथडच्या बाबतीत? Achal, Mayur, Pallavi, Shreyash, you guys getting it? Right? Now इथपर्यंत झालं. वाईड काय, व्हाय वाईड? Because this main method does not return anything. This main method does not return anything. Okay. And hence its return type is a void. Okay. Now, what is main? Why the name is main? Mainच नाव काय? Why main name only? बिकॉज जावाच्या लोकांना आवडलं नाव, मेन नाव, कारण ते क्लासचा एक आपल्या प्रोजेक्टचा मेन काम आहे, मेन कॉम्पोनंट आहे, म्हणून मेन नाव दिलं. देर इज नथिंग लॉजिक बिहाइंड इट. ठीक आहे. फक्त काय करतं, हे मेन नाव जे आहे ना, जेव्हीएम ला रजिस्टर केलेलं असतं. जेव्हा कधी आपण रन करतो त्यावेळेस जेव्हीएम काय करतं, मेन या नावानंच पाहतं तुमच्या मेथडसाठी. मेन नावाची दुसरी कोणती मेथड तुम्ही स्वतःची मेथड क्रिएट करू शकत नाही. ठीक आहे, केली तरी तुमचं कन्फ्युजन होईल. ओके. सो दॅट इज व्हाय मेन हे नाव त्यांनी रिझर्व करून ठेवली. बा ठीक आहे, आम्ही आमच्या एक आपली जी इम्पॉर्टंट मेथड आहे, एंट्री पॉईंट आहे, त्याला आपण मेन नाव देऊ, कारण ती मेन मेथड आहे. दॅट्स इट. ठीक आहे, म्हणून त्याचं नाव मेन आहे. ठीक आहे. नाव व्हाय इनपुट पॅरामीटर ॲज अ स्ट्रिंग अरे ओनली. ठीक आहे, मेन नावामागे काही लॉजिक नाही, काही रिझन नाहीये. सिम्पल त्याला चांगलं वाटलं नाव त्यांनी घेतलं. दॅट इज इट. नथिंग मोर. ओके. बट फक्त त्यांनी रिझर्व करून ठेवलं की मेन मेथडच्या जागी दुसरं नाव, तुम्ही या मेथडचं दुसरं नाव लिहू शकत नाही. असं असं काय लिहू शकत नाही. असं काय लिहिलं तर ही नॉर्मल मेथड क्रिएट होते तुमच्या अप्लिकेशनला. मग तुम्ही राईट क्लिक करून रन ॲज केलं ना, तिथं रन ॲजचं ऑप्शन येत नाही. जर तुमच्या क्लासमध्ये जर मेन मेथड नसेल तर इथं रन ॲज जावा अप्लिकेशनचं नाव ऑप्शन येत नाही. इथं बघा, मेन मेथडला मी मेन 1 2 3 केलं, म्हणजे नाव चेंज केलं, तर इथं रन ॲज जावा अप्लिकेशन येत नाही. पण हेच 1 2 3 काढा. द मोमेंट यू रिमूव्ह दिस 1 2 3, तुमचं काय होईल, तुम्हाला रन ॲज मध्ये जावा अप्लिकेशन येणार. म्हणजे जेबीएम ला कळतं की अच्छा, याच्या क्लासमध्ये मेन मेथड आहे, म्हणजे हा क्लास आपण रन करू शकतो. ठीक आहे, झालं तुमच्या मेन मेथडचं नाव. इनपुट पॅरामीटर स्ट्रिंग अरेच का? ठीक आहे, इनपुट पॅरामीटर स्ट्रिंग अरेज का इज बिकॉज द these parameters or these inputs, what it does, okay, it represents array of string. ठीक है, which allows our program to accept runtime arguments, which allows our programs to access runtime command line arguments. We'll see that, we'll see how we pass these command line arguments and all. But the thing is, we can pass any type of arguments inside this. ठीक है, even you can write it like this only, right, like this. ठीक आहे, याला व्हॅर आर्ग म्हणतात. याला काय म्हणतात, व्हॅर आर्ग. 3 डॉट पण तुम्ही लिहू शकता. याचा अर्थ असा की तुम्ही एनी नंबर ऑफ पॅरामीटर्स ऍट अ रन टाइम तुम्ही पास करू शकता. या मेथडला कोणतेही पॅरामीटर पास करू शकता आणि स्ट्रिंग क्लासमध्ये आपण ते होल्ड करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. नाउ दॅट इज व्हाय वी हॅव गॉट हिअर स्ट्रिंग अरे. ओके, एनिथिंग इज पॉसिबल. ओके, यू गाईज कॅन राईट 3 डॉट म्हणजे व्हॅर आर्ग राहतात. आपण ज्यावेळेस मेथड ओव्हरलोडिंग मेथड त्यावेळेस कन्सेप्ट पाहू, त्यावेळेस आपण व्हॉट इज व्हॅर आर्ग आपण शिकू. ओके, व्हॅर आर्ग म्हणजे व्हेरिएबल आर्ग्युमेंट. आपण एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करू शकता. ओके. नाउ गॉट द मेन मेथडचा कन्सेप्ट गाईज, एव्हरीवन?
एव्हरीवन शुड बी क्लिअर Yes. विथ दिस मेन मेथड. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जेवढे पॉइंट मी सांगितले तेवढे पॉइंट तुम्हाला इंटरव्ह्यूअरला सांगायचे. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूअरला याच वेनं तुम्ही आन्सर द्याल की पब्लिक काय, स्टॅटिक काय, वायर्ड का आहे, मेनच नाव का दिलं, नंतर हेच आर्ग्युमेंट्स का लिहिलेत, ज्यावेळेस हे सगळं तुम्ही एक्सप्लेन कराल ना, तर तुमचं इम्प्रेशन जे होतं ना, ते दॅट इम्प्रेशन becomes a good. Okay, it will add few more points into your interview. So make sure you are preparing well for this main method as a part of your interview too. ठीक आहे. डे बाय डे आपण आजपासनं शेवटपर्यंत मेन मेथड यूज करणार आहेत, शेवटच्या क्लास पर्यंत मेन मेथड यूज करणार आहोत. असा एकही क्लास नसणार ज्याच्यामध्ये मेन मेथड नाहीये, पण आपल्याला माहित असलं पाहिजे की का लिहितोय आपण मेन मेथड. ठीक आहे. स्टार्टिंगच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जस्ट अझ्युम मेथड काय असतं, मेन मेथड मी सांगतोय म्हणून ऐकून घ्या. बिकॉज आय वॉन्टेड यू टू वेट टिल धिस पॉइंट वेन आय फिनिश व्हॉट एक्झॅक्टली मेथड्स आर. दिस इज जस्ट अ सिम्पल मेथड. ओके, आपल्या मेथड सारखीच मेथड आहे. फक्त या मेथडचं एकच काम आहे, एक एक वेगळी गोष्ट आहे की ती मेथड जेव्हीएम कडे या मेथडचं नाव रजिस्टर आहे. जेव्हा कधी तुम्ही प्रोग्राम रन करता ना, तेव्हा जेव्हीएम काय करतं, या नावाला पाहतं. ठीक आहे. वन मोर पॉइंट. जावा, आता करंटली जावा 25, जावाचं 25वं व्हर्जन चालू आहे. 25. ठीक आहे. जावाच्या आय थिंक 20 20 व्हर्जन पर्यंत, किंवा आय डोंट नो, एका लेटेस्ट व्हर्जन पर्यंत काय होतं, हा जो सिग्नेचर राहतो ना, याला म्हणतात सिग्नेचर, मेथड सिग्नेचर म्हणतो आपण याला, राईट. मेथड सिग्नेचर मी सांगतो तुम्हाला. मेथड सिग्नेचर जावाच्या आय थिंक 22-23 व्हर्जन पर्यंत हे सिग्नेचर मॅन्डेटरी होतं. म्हणजे मेन मेथडला तुम्हाला असंच लिहा लागत होतं कंपल्सरी. त्यांनी सांगितलं होतं की पब्लिकच लिहा, स्टॅटिकच लिहा, वाईड लिहा, मेन लिहा, एवढे आर्ग्युमेंट पास करा. ठीक आहे. जावाच्या एका पर्टिक्युलर, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली व्हर्जन. ओके, लेट मी सर्च विच जावा व्हर्जन चेंजेस फॉर मेन मेथड, समथिंग लाईक दिस. हा, जावा 23. ओके. जावा 23 पर्यंत काय म्हणतात, द प्रायमरी चेंजेस इन टू मेन मेथड पर्टिक्युलर एमिंग टू सिम्प्लिफाय इट्स डिक्लेरेशन वी इंट्रोड्यूस अ प्रिव्ह्यू फीचर इन जावा 21 अँड री प्रिव्ह्यू. म्हणजे काय केलं त्याने, जावा 21 मध्येच या मेन मेथडचं सिग्नेचर मध्ये चेंज केला आणि 23 मध्ये फायनल केला. म्हणजे जावा 21 पर्यंत काय करायला लागत होतं आम्हाला, कंपल्सरी पब्लिक स्टॅटिक वाईड मेन एवढं कंपल्सरी लिहा लागत होतं. ठीक आहे. पण त्यांनी काय केलं, आता एवढं लिहिण्यापेक्षा त्यांनी, आता जावा काय करतोय, स्वतःला खूप इव्हॉल्व करतोय. डे बाय डे इट इज इव्हॉल्विंग हिमसेल्फ इटसेल्फ. ठीक आहे. आता जावाचं 25वं व्हर्जन चालू आहे. जावाला जावा 95 मध्ये इंट्रोड्यूस झालं. 95 म्हणजे किती वर्ष झाले गाईज? Yes. राईट. सो 30 वर्षात त्यांनी 25 व्हर्जन पर्यंत इव्हॉल्व केलेत, आणि डे बाय डे दे आर इव्हॉल्विंग मोर. सो त्यांनी काय केलं मग, आता शेवटी शेवटी ते म्हटले की यार हे रेस्ट्रिक्शन खूप झालं, तुम्ही एक काम करा. त्याने काय केलं, अजून ह्या सगळ्या डेफिनेशन जेव्हीएम लेवलला टाकल्या. ते म्हटले की एक काम करा, तुम्ही जावाचं व्हर्जन लेटेस्ट यूज करा. आपण पाहायचं जावा 21 यूज करतोय मी. ठीक आहे. जावाचं व्हर्जन लेटेस्ट यूज करा, आणि एवढं लिहूच नका, तुम्ही फक्त लिहा वायर्ड मेन. तुम्ही फक्त लिहा वायर्ड मेन. ठीक आहे. ऑफकोर्स पब्लिक वायर्ड मेन. अच्छा. नाव फक्त वायर्ड मेन लिहा म्हणे, आणि हे आर्ग्युमेंट पण काय पास करू नका, आणि त्याच्यामध्ये तुमचा तुम्ही कोड लिहा. ओके, लेट्स एक्झिक्यूट. लेट्स वी नीड टू चेंज दिस. जेव्हीएम. ओके, जेव्हीएम, जेआरई, जेडीके जे काही तुम्ही इन्स्टॉल केले ते तुम्हाला चेंज करायला लागणार. तर माझ्याकडे काय आहे, 21 आहे ना, तर आपल्याला 23 किंवा 23 पेक्षा हायर घ्यायला लागणार. इन्स्टॉल जेडीके मध्ये जाणार मी, आणि इथे जेडीके 25 सिलेक्ट करणार, कारण आपल्याला लेटेस्ट पाहिजे. अप्लाय अँड क्लोज. फिनिश. अप्लाय. अप्लाय अँड क्लोज. ओके. नाव लेट्स एक्झिक्यूट दिस थिंग. लेट्स सी व्हॉट एक्झॅक्टली इट नीड्स. नाव इथं why still I'm seeing JRE 25? We need, now it has become 25. See,
Now let's execute this. Let's see. Does it take? Okay, not just a wide. Okay, let me check for the latest syntax because they have reduced the syntax here for main method, and yeah, public static void main, and it is just a void main. You do not need to write the input parameter. You do not need to write a void here. Right click, run as. Why do I am not getting run as here? Okay, compiler. I might have selected some old compiler. Right here, see 24, 21 is only there. So we'll use this one. We'll use release version. No. Okay, so I have काय केलं मी आता 24 आपलं compiler पण मी update केलं. Now with this compiler it will take our method. ठीक आहे. आता पहा अगोदर काय होतं आपलं पब्लिक स्टॅटिक वायड मेन मेथड मध्ये ब्ला 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 भरपूर ते स्ट्रिंग अरे आर्ग्युमेंट होते नाव. आता काय केलं आपण जेडीके 25 यूज करतोय आणि कंपायलर 24. काही टेन्शन नाही, जेडीके कंपायलर 25 पण तुम्ही यूज करू शकता तुमच्याकडे जे असेल ते. ठीक आहे, राईट क्लिक करा. स्टील आय एम नॉट गेटिंग दिस मेन. लेट मी क्रिएट वन न्यू क्लास, सिंपल क्लास. Okay, and we'll write something here. Tester something like. Okay, आणि याच्यामध्ये आपण मेन मेथड लिहू. void and system dot sysout system dot println and something inside this, maybe hey there. Okay, and write down this. Why we are not getting execution application here? Not tester, no. What we want to execute? This application, right? Where is tester? Tester should come. Anyway, tester is not coming here, but it is somehow it is getting executed. How do we execute? How do I execute this thing? Let me start everything, stop everything. Okay, method demo. See, if we do method demo, somehow here we are not getting run as application. Let's check out that. We तर have select. प्रोजेक्टला रिस्टार्ट करून बघतो का एक वेळेस. Yeah, let's do that. But before, let me make sure we have compiler. We have selected compiler properly. Okay. Directory here correct है correct है. Finish. Apply and close. Finish. Apply and close. I have not restarted my application in ages, so my IntelliJ in ages. So let's restart this. So maybe because of that it is not loading. ठीक है.
Okay, where is it? Is it open? It is still loading. Just a second. So the thing is, they have simplified its syntax. Okay, they have simplified its syntax in order to make programmers' life easy. In order to make programmers' life easy. So what do you need? In order to use the shorter syntax, in order to use the shorter syntax, what do you need? You need latest Java version. तर मी माझ्या सिस्टम मध्ये लेटेस्ट जावा 25 इन्स्टॉल केलंय, तर मला हे काम येईल. बट टू प्रॅक्टिस फॉर इंटरव्ह्यूज यू गाईज शुड गो फॉर रायटिंग दिस कम्प्लीट एक्झाम्पल, कम्प्लीट सिंटॅक्स. कारण इंटरव्ह्यू मध्ये कम्प्लीट सिंटॅक्सच तुमच्याकडून एक्सपेक्ट करतील ते. ओके, सो यू शुड नॉट गो फॉर दिस शॉर्टकट. एनीथिंग इफ यू आर फॅमिलियर विथ द कम्प्लीट सिंटॅक्स यू गाईज कॅन ऑलवेज विथ यूज द शॉर्ट वन. ठीक आहे, पण जेव्हा कधी इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारतील की व्हॉट इज मेन मेथड ना, त्यावेळेस तुमच्याकडनं एक्सपेक्ट असतं की तुम्ही त्यावेळेस तुमच्याकडनं एक्सपेक्ट असतं की तुम्ही काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करायला पाहिजे त्यांना, ह्या गोष्टी एक्सप्लेन करायला पाहिजेत. ओके, नाव लेट्स ट्राय. ओके, see now it has changed to 17. It should not change to 17. Build path, build configuration, 17. No, no, brother. I do not want 17. I want 25, 25, 25. Apply, apply and close. 17. Okay, install JRA 17. Finish. Now let's change the compiler to apply. Now let's change the compiler to compiler is check the compiler 25. Apply, apply and close. Okay, now let's write down. Let's try to execute, run on server. No, 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 no. I do not want to run on server. Where is the simple class we had created? Let's go to this tester. Server, no, I do not want to run on server. I just want a simple application where I can print something. Okay, let's do one thing. Let's try once. IO dot maybe print anything. There. And if it works, we'll see why it is happening tomorrow. Mhm. Come on, still not working. Okay, let me try this. What is this class name? Method demo or even simple tester? Anyway, inside method demo also we have removed this. See, only this somehow my IntelliJ is taking old JVM JDK and compiler. That is why it is not taking this thing. See, even method demo class we are not able to see here. Okay. Anyways, so this is what is this syntax for shortcut syntax. We'll see this one how exactly I'll do the setting for this IntelliJ for this 25 and we'll see why exactly it was not working. I'll explain you guys tomorrow. But the point behind informing you guys is that from going forward, this main method syntax will be this much only. Void main आणि या मेन मेथड मध्ये तुम्ही काहीही लिहा ते तुमचं एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. नाव अर्लियर पण तुम्हाला in order to prepare for interviews you guys must know this syntax public static void main string args.
ठीक आहे. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग ARGS. तुम्ही एकतर 3 डॉट लिहा किंवा अरे लिहा, डझंट मेक एनी डिफरन्स, किंवा अरे करा. ओके, गॉट इट सो फार. गॉट इट गाइस. सर एक क्वेश्चन हम्म. होता. हम्म. अं, आता आपण आता जावा 25 मध्ये अपडेट आले ना सर, आपण एरवी पण मेन मेथड घेऊ शकतो का मल्टिपल? Multiple main methods we can write. So see, while writing multiple main methods, the thing is no, you will hide your implementation, main methods implementation. The first thing is duplicate main methods hotil. You cannot write multiple main. So this thing will be clear to you guys at the time of our overloading. See, let's say here in Java 25 void main लिहिली आपण आणि पुन्हा void main लिहिली. पण एकाच क्लासमध्ये दोन सेम मेथड लिहू शकतो का? We cannot write. Okay, we'll see that in a single class we cannot write a same method. म्हणजे दोन्ही मेथडचं सिग्नेचर सेम विथ सिग्नेचर सेम. मेथड ओव्हरलोडिंग म्हणतात त्याला. मेथड सिग्नेचर सेम. सो इन जावा इट डज नॉट अलाउ टू हॅव सेम सिग्नेचर. मेथडचं सिग्नेचर सेम अलाउड करत नाही. याचा अर्थ असा की तुम्हाला सेम टाईपच्या दोन मेथड लिहू शकणार नाहीत तुम्ही. ओके, सो इफ यू राईट समथिंग लाईक धिस, लेट्स से वाइड मेन आणि तुमची पब्लिक स्टॅटिक वाइड मेन, okay, like this, then it will hide one of the implementation. That is something we'll see while exploring polymorphism. Okay, that is concept of method hiding. And again, it is what static method. No, so with static method we cannot do this. By default, it is static signature and everything. They have created it on JVM side, but we simply cannot go ahead and write our methods like this because it will get confused, right? Which JVM, which method to call and which method to consider. Correct? Yes, sir. Right. So we'll see that. We'll see explore these concepts in detail while learning polymorphism. Right? Yes, Any sir. other doubt, guys? No, right? Okay. We'll stop here, guys. We'll continue tomorrow at the same time. Till then, bye bye. Take care.